दरम्यान बांगलादेशी घुसखोरीवरून मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। सापांना ज्यांनी दूध पाजलं त्यांची नावं असून मातोश्रीवर बांगलादेशी घुसल्यावर आता जाग येणार आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। सैफ अली खानच्या आरोपीला पकडल्यानंतर आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे आणि बांगलादेशींच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणे जे मंत्री आहेत हे निवडणुकीच्या आधी देखील बांगलादेशींच्या विरोधात बोलत होते आणि आता देखील त्यांनी आपली भूमिका आहे ती अधिक आक्रमक केलेली आहे। नितीशजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर ज्या पद्धतीने हा आरोपी पकडला गेलाय आणि बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आवाज उचलत होतात, मोर्चे काढले गेले होते, आता काय उत्तर द्याल जे तुम्हाला बोलत होते की नितेश राणे विष पसरवत आहेत, हिंदू मुस्लिम वाद करत आहेत, आता त्यांना काय उत्तर द्याल? मला आश्चर्य असं वाटतं वैभवजी की आपल्याला एका सैफ अली खानच्या घरी हल्ला झाल्यानंतरच आपल्याला जाग येते की बाबा बांगलादेशींकडून आपल्याला धोका आहे। आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी चालल्या आहेत, आपल्या आजूबाजूला घरापर्यंत जेव्हा तो डिलिव्हरी करणारा एक मुलगा येतो त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं आधार कार्ड खरंच त्याच्या नावाने आहे का, आपल्या शहरामध्ये राहणारे जे लोक आहे जे एका घरामध्ये 50-50, 60-60 जण राहत आहेत, प्रत्येकाकडे 2-2, 3-3 आधार कार्ड आहेत, वीज पाणी हक्काचं मुंबईकरांचं ते वापरत आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला चालल्या ज्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहे। आम्हाला काय मतं मिळवायची नव्हती, आम्ही 108 मोर्चे गेले 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काढलेले आहेत। मतं मिळवणं हा हेतू नव्हता, पण शेवटी आज सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केलेला आहे। उद्या माझ्या आणि तुमच्या घरात करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।